तर माझा मशरूम प्लांट आहे नाशिकमध्ये सिन्नर तालुक्यात एक छोटंसं खेडेगाव आहे हिवरे म्हणून, तिथं माझा प्लांट आहे. तर हे तुम्ही बघू शकता, आपला प्लांट टोटल 1000 बेडचा असतो, पण आता आपल्या प्लांटमध्ये 300 ते 350 बेड आहे. कारण आपण बेडची पण विक्री करतो, ज्यांना कुणाला बेड पाहिजे आपण त्यांना बेड पण देतो. त्याच्यामुळे आता माझ्याकडे 300 ते 350 बेड इथं आहे. आणि याचं विक्री कुठं करायची, सगळ्यांना पडलेला प्रश्न तो म्हणजे याची विक्री कुठं करायची, तुम्ही मशरूम विकता कुठं? तर मशरूम विकणं अवघड नाहीये, फक्त कसं आहे तुमचं पाऊल तुम्हालाच उचलायला लागणार आहे. त्याच्यामुळं काय करायचं की हॉटेल सारखे ठिकाणं, मॉल सारख्या ठिकाणी, मार्केटमध्ये जिथं खाणारे लोक आहे, ज्यांना मशरूमचा फायदा माहिती आहे, किंवा डॉक्टर लोकांचं जरी तुम्ही सजेशन घेतलं ना तरी तुमचं चांगलंच मशरूम विकलं जाणार आहे. तुम्ही काय करा की डॉक्टर असताना डॉक्टरांना सांगा आमच्याकडे असं असं मशरूम आहे, तुमच्यातर्फे काही विक्री होईल का? त्यांच्याकडून पण तुम्हाला भरपूर सारी माहिती भेटणार आहे आणि मशरूम विकण्यासाठी फायदे पण होणार आहे. फक्त तुम्हाला तुमचं पाऊल उचलावं लागणार आहे. त्याच्यामुळे घाबरायची गरज नाही. बिझनेस करणं अवघड नाही, मशरूमचा बिझनेस करणं सोपं आहे. फक्त ते थोडंसं तुम्ही मशरूमच्या विक्रीसाठी फिरले पाहिजे, त्याच्यानंतरच तुमचं मशरूम विक्री होणार आहे. की काही जण बोलतात की सगळं होतंय फक्त आमच्याकडे मशरूमची विक्री होत नाही. त्याच्यामुळे तुम्ही तुमचा बिझनेस बंद करू नका, किंवा चालू केलाय तो बंद करू नका. आणि चालू करायच्या पहिलेच निगेटिव्ह विचार करू नका. तुम्हाला काहीतरी करायचंय ना तर तुम्ही तशा व्ह्यूनी चाला. जसं की आता मी एवढा प्लॅन, माझा एवढा मोठा प्लॅन्ट आहे तो मी करते, हाच बिझनेस माझ्या आईने चालू केला आणि आता तो मोठा करायचा आहे, त्याच्यामुळे मी तिला जोडीला आले. तर मग मोठं करणं काय अवघड काम नाही. माझ्याकडे एक प्लॅटफॉर्म होता सोशल मीडियाचा, त्याच्या थ्रू पण मला चांगली मदत झाली. की माझं मशरूम पहिलं फक्त 10 ते 5 किलो विकलं जायचं, आता माझं डेलीला मशरूम 20 किलो विकलं जातं. ते कसं तर सोशल मीडिया थ्रू. पुण्यासारख्या ठिकाणी, मुंबई सारख्या ठिकाणी, नाशिक सारख्या ठिकाणी आणि अजून भरपूर साऱ्या ठिकाणी जिथं खाणारे लोक आहे तिथं मशरूम विकले जाणार आहे. फक्त फायदा तुम्ही समजून सांगा समोरच्याला. तसंच करून मी माझा आज 20 किलो डेलीला मशरूम विकते.